सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मंडळी. दिवसाची सुरुवात केली मस्तपैकी सूर्यनमस्कार आणि प्राणायामने. फार जास्त वेळ नाही, पण कमीत कमी 15 मिनटं तरी मी सूर्यनमस्कार, काही थोडेफार योगासनं आणि प्राणायाम करून दिवसाची सुरुवात करते आहे मागच्या 2 महिन्यांपासून. या गोष्टीमुळे काहीतरी एकदमच माझं वजन काही 10-12 किलो कमी झालं आहे, असं तर काही झालं नाही. पण काही छोटे छोटे सकारात्मक बदल माझ्या आयुष्यात नक्कीच झाले. मग सुरू होते रोजची रुटीन. सकाळी सकाळी तिघांचे टिफिन, माझ्या सासऱ्यांचा चहा, नाश्ता, त्या तिघांचा नाश्ता, या सगळ्या गडबडीमध्ये 9-9:30 वाजेपर्यंत आमची खूप धावपळ चालते. आज मी मस्तपैकी बनवली होती छोल्यांची भाजी. खाली देराणी कणिक मळत होती, तोपर्यंत मी गॅस ओटा स्वच्छ करून घेतला. आम्हा दोघांना म्हणजे मला आणि माझ्या देराणीला एकमेकांची मदत होऊन जाते, म्हणून कामं ही पटापट उरकली जातात. आणि ही वेळ मला खूप जास्त आवडते, कारण सकाळी सकाळी सगळे फ्रेश मूडमध्ये असतात. त्यामुळे आम्हीही आमचे कामं करत करत एकमेकांशी गप्पा मारतो, किंवा आमचे पप्पा मॉर्निंग वॉकवरून आले की त्यांच्या मित्रांच्या गोष्टी सांगतात की तिथे काय बोलणं झालं, आज काय किस्सा झाला. या आमच्या आईंची ना जरा तब्येत खराब आहे. त्यांची एक सर्जरी झाली आहे, त्यामुळे त्यांची खूप तब्येत वीक झालेली आहे. त्यामुळे त्यांचा सध्या आराम चालू आहे. पण त्यांनाही करमत नाही, त्यामुळे त्या एका जागी बसणं सोडून आमच्यासोबत गप्पा मारत असतात. आमच्या आईंसाठी तुम्ही नक्की प्रार्थना करा की त्या लवकर बऱ्या व्हाव्यात. सध्या काय होतं आहे ना मंडळी, आमच्या आईंची सर्जरी झाल्यामुळे त्यांना बघण्यासाठी रोज कोणी ना कोणी पाहुणे येत आहेत, आणि त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला वेळ भेटत नाही आहे. त्यामुळे जे आमचे जुने व्हिडिओ आहेत, मी तेच व्हिडिओ एडिट करून यूट्यूब चॅनलला टाकणार आहे. आय होप यावेळीही तुम्ही मला असाच सपोर्ट कराल. सध्या एक चांगली सवय लावली आहे, मेथी पाणी प्यायची. म्हणजे मी मेथी भिजवून ते पाणी पित असते रोज सकाळी दिवसाच्या सुरुवातीला. ऐका ना, तुम्हाला एक गंमत दाखवते. आमच्या मामांनी आम्हाला सरप्राईज दिलं. त्यांच्या इथं असलेला लव बर्ड माझ्या कानाला दाखवण्यासाठी ते इकडे घेऊन आले की तो त्याच्यासोबत खेळेल, पण तो त्याला खूप जास्त घाबरत होता. खूप सुंदर होता तो पक्षी, आणि खरं तर ते अजून छोटं बाळ आहे, त्यामुळे त्याला अजून एवढे पंख व्यवस्थित आले नसल्यामुळे त्याला उडता येत नव्हतं. मीही घाबरत घाबरत त्याला माझ्या हातावर घेतलं. मामांसोबत माझे लाडके दीरही आले होते, आणि ते त्यांच्या लाडक्याचे फोटो काढत होते. बघा ना, या पक्ष्यामध्ये सगळेच कसे रमून गेले होते. आणि दुपारच्या वेळेला तर निसर्गाने आम्हाला खूप छान सरप्राईज दिलं. झाला यावर्षीचा पहिला पाऊस. एवढं छान वातावरण झालं होतं. कान्हाने आणि त्याच्या काकूने तर खूप एन्जॉय केला पावसामध्ये. हा व्लॉग इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राधे राधे.